ठाणे जिल्ह्यातील भाईंदरपाडा येथील संजय गांधी उद्यानाची जागा 1100 एकर जागा बाबतचा वाद माझ्याकडे सुरू होता। वन विभाग हा प्रतिवादी नव्हता, त्यामुळं ही जागा आता कुणाची याबद्दलचा एक प्रश्न निर्माण झाला। काल याची अंतिम आदेश आम्ही काढलेले आहे, अर्धन्यायिक आदेश काढलेले आहे। आता ही जागा वन विभागाच्या नावाने करण्यात आलेली आहे, त्यामुळे संजय गांधी उद्यानाची 1100 एकर जागा जी खाजगी दावेदारांनी आपल्या नावाने करण्याबद्दलच्या आतापर्यंतच्या ज्या अर्धन्यायिक केसेस दाखल केल्या होत्या, यामध्ये आता अंतिम निर्णय झालेला आहे। या जागेचा वनचाच हक्क आम्ही प्रस्थापित केलेला आहे। त्यामुळं आता संजय गांधी उद्यानाची जमीन ही खाजगी लोकांच्या घशात घालतात आहे, असं ज्या पद्धतीने तिथे वारेमाप बातम्या सुरू होत्या, सरकारचा कधीच उद्देश नव्हता। वनची जागा वनलाच राहिली पाहिजे, संजय गांधी उद्यानाची जागा संजय गांधीचीच उद्यानाची राहिली पाहिजे, याबद्दलचा हा निर्णय झालेला आहे। खरं तर हा एक महत्त्वाचा निर्णय, 1100 एकर जागेचा निर्णय, जो आता ही जागा वनची असणार आहे, हा निर्णय करण्यात आला आहे। मनोज जरांगे पाटील यांनी तुमच्यावरती थेट आरोप केलेले आहेत। कुणबी प्रमाणपत्र जी आहेत ती दिली गेली होती, ती कुठेतरी रद्द केली गेलेली आहेत आणि बावनकुळे यांच्या आदेशानुसार ही कुणबी प्रमाणपत्र रद्द झाली आहेत, त्यामुळे तुमची नार्को टेस्ट केली पाहिजे असं ते म्हणतात। नाही, माझी नार्को टेस्ट करता येईल, काही अडचण नाही, त्याला माझी परवानगी आहे। फक्त प्रश्न असा आहे की जे जात पडताळणी जो एक विभाग आहे, हा अर्धन्यायिक आहे, क्वासी ज्युडिशियरी आहे। त्याच्यामध्ये आम्हाला हस्तक्षेप करता येत नाही शासनाला। कुठलाही शासनाचा अधिकारी मंत्री या अथॉरिटीला फोन करू शकत नाही, आणि त्यामुळं अशा जात पडताळणी समितीच्या ज्या काही निर्णय आहे, त्या निर्णयामध्ये बावनकुळे फोन करतात किंवा अजून कोणी मंत्री फोन करतात, हे काही म्हणणं योग्य ठरणार नाही। कधीही जात पडताळणी जे विभाग आहे, तो विभाग स्वतंत्र, त्या ठिकाणी त्याचे न्यायिक अधिकार आहेत, त्या अधिकाराच्या मधात कुणीच जाऊ शकत नाही। मी जरी महसूल मंत्री म्हणून प्रयत्न केला तरी त्याला अर्थ राहत नाही, कारण कुणीच त्या ठिकाणी त्या विभागाचे लोक त्या प्रक्रियेमध्ये कुणालाही हस्तक्षेप करायचा अधिकार नाही। तर मनोज जरांगे जे काय बोलले मला माहिती नाही, पण आता यामध्ये असं आहे की जात पडताळणी समितीने एखादा निर्णय घेतला असेल, त्याला अपीलचे अधिकार हायकोर्टमध्ये आहे, तर त्यांना मुभा आहे। काही आता संपलं नाही आहे सर्व, म्हणजे जात पडताळणी निर्णय दिला तो काय अंतिम निर्णय नसतो, त्याला उच्च न्यायालयाची मुभा आहे। त्यामुळं जर असं वाटतं कुणाला की बाबा आमचा अन्याय झालेला आहे, जात पडताळणी त्या ठिकाणी आम्हाला काही न्याय दिला नाही, तर उच्च न्यायालयात जाऊन त्याच्यावर तात्काळ आपल्याला स्टे आणता येतो किंवा तात्काळ त्याच्यामध्ये अपील करता येतं। मला असं वाटतं तशी प्रक्रिया अवलंबली तर बरं होईल। त्यांचं म्हणणं आहे की जाणीव बुजून सरकारमधले काही मंत्री तुमचं नाव घेतलं, कुठेतरी जाणीव बुजून हे सगळं करताय। नाही, त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे बावनकुळे साहेब की तुमच्या दबावामुळे अनेक सर्टिफिकेट बदलले गेले आणि आता मला सरकारला सांगायचं आहे की मराठे हवेत की बावनकुळे हवेत, ओबीसी हा वाद परत एकदा ते निर्माण करू पाहत आहे। नाही, असं आहे, ठीक आहे, ते काय बोलले मला याच्याबद्दल जास्त चर्चा करायची नाही। मी एवढंच सांगेल, जात पडताळणीच्या कुठल्याही त्या ठिकाणी कार्यक्षेत्रामध्ये सरकारला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही, ना कुणा मंत्र्याला नाही। त्यामुळं जात पडताळणी हे स्वतंत्र काम करणारं त्या ठिकाणी अर्धन्यायिक प्रक्रियेमधलं एक त्या ठिकाणी हा अर्धन्यायिक प्रकरणं सारखे त्या ठिकाणी त्यांना निकाल करावे लागतात। त्यामुळे जात पडताळणीवर कोणी मंत्री फोन करेल आणि त्यांचं जात पडताळणी ऐकेल असं या राज्यात होत नाही, कुठल्याही राज्यात होत नाही। आणि त्यामुळे मला असं वाटतं याचं काही जरांगीजीला वाटतं की बाबा काही आमच्या मराठा समाजाचे प्रमाणपत्र रद्द झाले असतील, ते कोर्टामध्ये दाद बांधू शकतात, हायकोर्टमध्ये त्यांना त्या ठिकाणी रिलीफ मिळतो। आता ते जात पडताळणीला माहीत, जे काही त्या ठिकाणी ती समिती आहे, जात पडताळणी समिती, ही समिती चेक करतं जे काही कुठल्या समाजाचे, मग ते ओबीसी समाजाचे असतील, जे काय असतील। आता नेमकं मला त्या ठिकाणी हा डेटा आपण मिळू शकेल
वेबसाईटवर की किती कुठल्या समाजाची जात पडताळणी रद्द झाली आहे. साहेब केवळ आता मराठा समाजाच्या लोकांची झाली का की इतर लोकांची झालेली आहेत, त्याचा डेटा आपल्याला त्या ठिकाणी वेबसाईटवरून घेता येईल. पण मला असं वाटतं डेटा येईल एखाद्या वेळी, तुम्ही घेऊ शकाल. निवडणुकीच्या तर मला असं वाटतं की जात पडताळणी समितीचे जे अधिकार आहेत ते अर्धन्यायिक अधिकार आहेत. त्यांच्या अधिकारामध्ये कुणालाही सरकारला बोलायचा अधिकार नाही. मंत्री तर बिलकुलच त्या ठिकाणी फोन करू शकत नाही, कारण त्यांना तो असा अधिकार नाही. नाही याच्यामध्ये फक्त एक विचारायचं आहे की निवडणुकीच्या आधी म्हणजे ज्यावेळेस अर्ज दाखल करतात त्यावेळेस अनेकांनी प्रमाणपत्र घेण्याच्या ऐवजी नंतर घेतली ती मुभा पण होती अर्थात प्रमाणपत्र सादर करण्याची जात पडते. आता हे प्रकरण हळूहळू समोर येत आहे. मग याला काही जण राजकीय रंग देऊ पाहत आहेत का की प्रशासकीय कामकाजामधली ही त्रुटी होती म्हणून या गोष्टी समोर येत आहेत? मी तुम्हाला वारंवार सांगतोय, आपण वारंवार रिपीट करताय की तुम्ही या प्रकरणामध्ये जात पडताळणी समिती ही स्वतंत्र अधिकार असलेली समिती आहे. यामध्ये कुठल्याही मंत्री सरकारचं काही त्या ठिकाणी अधिकार नसतो. ती समिती त्यांच्याकडे असलेले डॉक्युमेंट पुरावे बघून निर्णय करतं. त्यामुळं आधी आपण कास्ट सर्टिफिकेट काढल्यानंतर त्या कास्ट सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी जी आहे ती व्हॅलिडिटी कमिटी ही आहे. त्यामुळं या व्हॅलिडिटी कमिटीने समजा किंवा जात पडताळणी समितीने जर समजा एखाद्या वेळी काही निर्णय दिला असेल, तो चुकला असं वाटत असेल, त्याला हायकोर्टमध्ये जाण्याची मुभा आहे. पण सर तुमच्यावर आरोप करताना त्यांनी असंही म्हटले की तुमचे 25 ते 30 आमदार जे आहेत ते आम्ही निवडणुकीमध्ये पाडू असं ठीक आहे, तो आरोप करणं त्यांचं काम आहे. आरोपावर काही उत्तर दिलं पाहिजे. माझी काही त्या ठिकाणी असं आरोप प्रत्यारोप रोज त्या ठिकाणी करण्यात माझं पिंड नाही. मला ते करायचं नाही. कुठल्याही जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपावर बावनकुळे असे बोलले हे करायचं नाही आहे. मला फक्त वस्तुस्थिती सांगायची आहे की जात पडताळणी ही स्वतंत्रपणे काम करणारी एक कमिटी आहे. त्याच्यात कुणालाही अधिकार नाही. कुणाला जर वाटतं की आमच्यावर अन्याय झाला तर हायकोर्टमध्ये तातडीनं त्याच्यावर सुनावणी घेता येतं किंवा हायकोर्टमध्ये अपील करता येतं. पोलीस भरतीच्या वेळेस 2016ला मराठ्यांची पोरं घेतली नाही, मराठ्यांच्या पोरांना डावरलं गेलं आणि हे जाणून बुजून केलं असा आरोप त्यांनी केला. त्यांनी काय बोलले यावर मी काही उत्तर वारंवार देणे काही योग्य नाही. मी जे माझ्याबद्दल सांगितलं की कुठल्याही मंत्र्यांना जात पडताळणी समितीला फोन करण्याचे सूचना देण्याचे अधिकार नाही. जरांगे पाटील असं देखील म्हणतायत की बावनकुळेंमुळे मी देवेंद्र फडणवीस यांचं इतकं वाटोळ करीन की त्यांना मोजता येणार नाही. देवेंद्र फडणवीसांना बावनकुळे महत्वाचे की मराठे? असं आहे, मी वारंवार सांगतो, जरांगे पाटील काय बोलले याचं उत्तर देण्याकरता खऱ्या अर्थाने मी त्यांचं प्रतिउत्तर देणार नाही. मी वस्तुस्थिती सांगेल की वस्तुस्थिती ही आहे. आता वस्तुस्थिती मी मांडली आहे. त्यामुळे जरांगे पाटील साहेबांनी काय बोलले याच्याबद्दल मला फार काही या ठिकाणी ते प्रतिउत्तराला जायचं नाही. मराठी मोहन भागवत आज जयंतींसोबत संवाद साधतायत. संजय राऊत म्हणतायत की जयंती